का प्रकृति प्रशिक्षण अभियान सेठ गोविंद रावजी आयुर्वेद महाविद्यालय सोलापूर. गव्हर्नमेंट थ्रू चालू आहे, आयुष मिनिस्ट्री. हो हो. तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांना पण सांगा की लॉग इन करून घ्या याच्यामध्ये. ओके ओके ओके. म्हणजे कंपल्सरीच केलं गव्हर्नमेंट. बरं बरं बरं. आणि एवढं लार्ज क्वांटिटीवरती करणं पण अवघड आहे. यहाँ देखो जास्त लागते की कमी लागते? विचार ना माहिती काय दुकान नाही का? इथे कोणी नाहीत का? नाही, ॲक्च्युली आमचं झालं. प्रक्षाळे विचार की काहीतरी प्रश्न. नाव आणि नंबर सांगा. देतो ते एकच मिनिट. मॅडम बसा की. सर स्टॉप नंबर आहेत का सर? अभियानाची जरा माहिती सांगा की कसं अभियान आहे काय? मी डॉक्टर संघप्रकाश दुट्टे. हां. हे देश का प्रकृती परीक्षण म्हणून अभियान आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत हा सुरू आहे देशभर. 26 नोव्हेंबरच्या धनत्रयोदशी दिवशी म्हणजे धन्वंतरी जयंती दिवशी माननीय पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली, आयुष मंत्रालयात घोषणा केलेली आहे. भारतभर प्रत्येक नागरिकांना पोचणं असं मानस आहे देश का प्रकृती परीक्षण अभियानांतर्गत. प्रथमतः अभियान हा 25 तारखेला समाप्त होणार, 1 तारखेला. त्यामध्ये साधारणतः 1 करोड नागरिकांचं प्रकृती परीक्षण करणे असं आहे. तर ह्यामध्ये आयुर्वेद महाविद्यालय, मेडिकल ऑफिसर्स, BMS प्रॅक्टिशनर सगळे इन्व्हॉल्व आहेत. यामध्ये ॲप बेस्ड हा प्रकृती परीक्षण आहे. प्रकृती परीक्षण म्हणजे कसं आहे की आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचा
प्रत्येक नागरिक व्यक्तीचा जो कॉन्स्टिट्यूशन आहे, शरीराची ठेवण आहे, तो त्रिदोषापासून निर्मित आहे. आयुर्वेदशास्त्रामध्ये वात, पित्त, कफ यांचं वर्णन केलेलं आहे. तर प्रत्येक मनुष्याचा कुठल्या तरी दोषाच्या प्राबल्यानुसार त्याच्या शरीराची ठेवण आहे. आयदर वात किंवा कफ म्हणा किंवा पित्त किंवा 2 दोष, वात पित्त किंवा पित्त कफ किंवा वात पित्ताचा किंवा त्रिदोष, वात पित्त कफ तिन्ही. तर यामध्ये कसं आहे की 22 प्रश्न आहेत, 22 ते 23 प्रश्न आहेत. काही दार्शनिक आहेत, काही प्रश्नार्थक आहेत. या ॲपमध्ये कसं आहे की समोरच्या व्यक्तीने सुद्धा तो ॲप डाउनलोड करणं आहे. तो सिटिझन म्हणून तो लॉग इन करणार आणि जो व्हॉलंटियर, जे डॉक्टर्स, ट्रेन डॉक्टर्स आहेत किंवा प्राध्यापक आहेत किंवा जे काही BMS डिग्री होल्डर्स आहेत, ते व्हॉलंटियर म्हणून तो ॲप हे करणार, डाउनलोड करणार. आणि सिटिझनने जेव्हा तो ॲप लॉग इन केलं, आम्ही तो बारकोडने स्कॅन करणार, त्याचे डिटेल्स येणार. पुढच्या ज्या काही 22-23 प्रश्न आहेत, प्रश्नात्मक दर्शनिक, तो आम्ही काही पाहून काही विचार निष्कर्ष करून तो डेटाबेस भरणार. त्याच्यानंतर प्रकृती जनरेट होतो ॲप बेस असल्यामुळं. त्यामध्ये एक सर्टिफिकेट जनरेट होतो. सर्टिफिकेट आणि त्यासोबत एक 5 पेजेसचा रिपोर्ट होतो. 5 पेजेस रिपोर्टमध्ये त्या व्यक्तीसंदर्भात तो कोणत्या दोषांपासून निर्माण झालेला आहे, सिजनल रेजिमेंट काय, म्हणजे कोणत्या ऋतूनुसार कसं वागावं, कसं राहावं, व्यायाम किती प्रमाणात करावं, झोप घ्यावं की नाही, आहारामध्ये काय घ्यावं काय नाही, या संदर्भात सगळ्या त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. शिवाय एक नोटिफिकेशन पण येतो. त्या नोटिफिकेशनमध्ये सध्याच्या प्रकृतीनुसार त्यांनी या ऋतूमध्ये काय करावं, सिजनल चेंजेस, ते सुद्धा मार्गदर्शन त्यामध्ये दिलेलं आहे. असं ह्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की जेणेकरून आता उदाहरण सांगायचं म्हणजे आता वात म्हणलं की चलत्व जास्त असतो, वृक्षत्व जास्त असतो आमच्या शास्त्रामध्ये गुण. एखादा वात प्रकृतीचा असेल, चंचलता खूप असते. मग एक आपण उदाहरण म्हणून सांगू शकतो की बाबा एखाद्या व्यक्तीचा वात प्रकृती आहे की जिथे गती जास्त काम असते, म्हणजे इकडून तिकडे जाणे, प्रेमाचे सोडून बाहेरचे कामं करणे, ऑर्गनायझेशन वगैरे, तो तुला सुटेबल असतो. पित्त प्रकृती जर असेल तर तापट असतो, मुळात पित्त तापच आहे. मग पब्लिक ओरिएंटेड, पब्लिक डोमेनवर बसून काम करताना तो शक्यतो आपण त्यांना अवॉइड करू शकतो. म्हणजे तशी कामं आपण त्या व्यक्तीला देऊ शकतो. कफत असेल स्थैर्य असतो. कफ म्हणजे सगळ्यात चांगली प्रकृती म्हणली जाते. कफामध्ये माणूस स्थिर असतो आणि ओव्हर ॲक्टिव्ह नसतो. तो अगदी स्थिर असल्यामुळं कुठलीही गोष्ट सावकाशपणाने, पद्धतशीरपणाने तो नियोजनबद्ध काम करतो. मग अशा त्या प्रकृतीचे पैलू आहेत. त्या अनुषंगाने उद्या समजा एखाद्या ऑर्गनायझेशनला HRला पण प्रकृती असेल केल्यानंतर त्या प्रकृतीनुसार त्याला कोणत्याही विभागात ठेवावं आपण होऊ शकतो. अनेक फायदे आहेत दोघी आम्ही. आणि शिवाय वैद्यांनासुद्धा जेव्हा वैद्याकडे रुग्ण येतो पेशंट म्हणून, साधारण असा वैद्यसुद्धा पहिला प्रकृतीच तपासतो. प्रकृतीनुसार चिकित्साच्या पद्धती पण किंवा त्याला पथ्यापथ्य काय सांगायच्या त्या प्रकृतीनुसार आहे. असा सगळा आहे. आता ही मोहीम जी आहे ती आम्ही महाराष्ट्रातच नव्हे की देशभर सगळीकडे सुरू आहे. आमच्या सेठ सकाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय व सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयात आम्ही इथे तुमच्या महाविद्यालयात आलेला आहोत. साधारणतः सगळे आमच्यासोबत सगळे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, PG स्टुडंट्स आहेत, इंटर्न्स आहेत. आणि ॲप बेस्ड असल्यामुळं असं काही असं हे नाही आहे त्यामध्ये, म्हणजे कोणतंही असं ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असं काही नाही आहे. सगळा डेटा NCSMला जातो. अच्छा, असा सगळा हा प्रकृती परीक्षांचा अभियान आहे. साधारणतः आत्तापर्यंत आम्ही 12 ते 13,000 नागरिकांना पोहोचलेलो आहोत. आता तुम्ही जे म्हणालात ना, आता रिपोर्ट जो येतो तो रिपोर्ट ऑथेंटिक कशावरून ते आपण हे करू शकतो की बाबा तो रिपोर्ट खरा आहे? कसं आहे सध्याचं जे काही तुम्ही जसं प्रश्न विचारताय अगदी बरोबर विचारलेला आहे. कारण रिसर्च बेस्ड सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत, म्हणजे त्याला ऑथेंटिसिटी येते. मग त्या दृष्टिकोनातून रिसर्चमध्ये सुद्धा 5 ते 10% एरर्स असतात. कुठले 5% तर कन्सिडर केलाच जातो त्याला. म्हणजे आपण त्याला म्हणतो की सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह, एक्सपेरिमेंटल असे असतात. उत्तर देणाऱ्याने जर चुकीचंच उत्तर दिलं तर त्या पद्धतीनं त्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळं त्यामध्ये 5%चं एरर आहे आणि प्रत्येक कुठल्याही रिसर्चमध्ये ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. तरीसुद्धा तुमच्या शंकेच्या निरसनासाठी सांगतो, अशा 5 महत्त्वाच्या संस्था आहेत. फॉर एक्झाम्पल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, CCRS, सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च आयुर्वेदा, आयुर्वेदिक सायन्स दिल्ली, अशा 5 संस्थांनी हे ॲप तयार केलेलं आहे. आणि मिनिस्ट्री ऑफ आयुष जे गव्हर्नमेंटने तयार केलेलं आहे त्यामध्ये नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन येतं. ही जी आमची अथॉरिटी आहे त्या सगळ्या कॉलेजेसना परमिशन देते, रूल्स अँड रेग्युलेशन्स बनवते. स्टाफ रिक्रुटमेंटचा विषय असेल, रिसर्चचा विषय असेल, मग ह्या अंडर काम करणाऱ्या 5 संस्थांनी
तयार करून हा ॲप बनवलेला आहे. अच्छा. त्यामध्ये 5% जर आपण सोडलं, त्याला उत्तरं चुकीची दिली गेली अशा पद्धतीने जर सोडलं तर मॅक्झिममची ऑथेंटिसिटी आहे त्यामध्ये. अच्छा. आणि ह्यामध्ये व्हॉलेंटियर्स जे आहेत ते दुसरे लोक नाही आहेत, ते फक्त आमचीच मुलं ज्यांना ह्याचं ऑलरेडी नॉलेज आहे. म्हणजे स्टुडंट्स आहेत, त्यानंतर टीचर्स आहेत, त्यानंतर मेडिकल ऑफिसर्स आहेत, त्यानंतर डॉक्टर्स आहेत. मग आम्ही यामध्ये काय केलं, टीममध्ये एक PG स्टुडंटही आणलेला आहे, एक इंटर्नी आणलं आणि त्यांना आपण कंट्रोल करण्यासाठी आम्ही पण आहे, किंवा त्यांना काही कळत नसेल तर आम्ही त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे ते मॅक्झिमम ॲक्युरेसी येण्याचा प्रयत्न करतो. आणखी एक प्रश्न माझा, की आता या ठिकाणी कॉलेज आहे, सुरू आहे, विद्यार्थी आलेले आहेत, परंतु याची खरी गरज जी आहे स्लम एरिया जो आहे, ज्या ठिकाणी कष्टकरी कामगार वर्ग वगैरे तिथं तुम्हाला पोहोचण्यासाठी तुम्ही काय करणार? आता आम्ही सध्या काय करतोय सर, आम्हाला लिमिटेड टार्गेट दिलेलं आहे, म्हणजे ह्याच्यानुसार ड्युरेशनच्या दृष्टीनं. अच्छा. 25 तारीख ही लास्ट डेट आहे. अच्छा. त्या अटल बिहारीजींचं तो जयंती आहे, त्यापर्यंत ते वरूनच आलेलं आहे. मग आता आपल्याला 18 ते 70 वयोगटातल्या लोकांचं ते करायचं आहे. आणि आपण जे काही प्रश्न त्यामध्ये विचारू त्या पद्धतीचं त्यांना उत्तर देणं हे त्यामध्ये अपेक्षित आहे. आता पहिला टार्गेट आपण कॉलेज का घेतलं असेल हे तुमच्या मनात आलं असेल. इझी पॉप्युलेशन आपल्याला मिळतं, तो एक विषय आहे. समजा असं आम्हाला एक शक्यता वाटते की डेट जर एक्सटेंड झाली तर आमचे असे पुढचे प्रयत्न असतील, जो प्रश्न आहे तशा पद्धतीनं ते गोष्टी होऊ शकतात. बिलकुल. कारण का मला काय यातून मला काय करायचं आहे तो, की मी माझ्या कॉलनीमध्ये असं अरेंज करू शकतो. हो ना. कॉलनीतल्या लोकांसाठी, ज्या महिला घराच्या बाहेर येऊ शकत नाहीत, लांब येऊ शकत नाही. हे बंद केलं मी बोलतो. एक मिनिट. थँक्यू सर, फार चांगले उत्तर दिले आपण. धन्यवाद.